ब्रेकिंग न्यूज आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत। अशातच भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेले काही निर्णय रडारवर आलेत। तर जालन्यातील सुमारे 900 कोटी रुपयांच्या किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याची माहिती आहे। पुण्यातील मंगळवार पेठेमध्ये ऐन मोक्याच्या ठिकाणी असणारी 2 एकर जागा ही खासगी व्यावसायिकाला दिल्याच्या वादग्रस्त निर्णयावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये ठिणगी पडली आहे। तर 400 कोटींची जागा फक्त 70 कोटींमध्ये खासगी व्यावसायिकाला अंदाण दिल्याचा भाजपचा आरोप आहे आणि 1400 कोटींचा एक प्रकल्प मुंबई महापालिकेने रद्द केलाय। तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पासाठी जोर लावलेला होता, पण आता जेव्हा ते उपमुख्यमंत्री आहेत त्यावेळेला मात्र त्यांच्या काळामध्ये घेतलेले जे निर्णय आहेत त्यावरून या ठिकाणी वादाची ठिणगी भाजप आणि शिवसेनेमध्ये पडताना पाहायला मिळते। त्याचाच परिणाम म्हणजे शिंदे नाराज असल्याची ही चर्चा आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। जालन्यातील सुमारे 900 कोटी रुपयांच्या किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याची माहिती आहे। जालना इथली सुमारे 900 कोटी किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प जो 2020 मध्ये अव्यवहार्य असल्याचं सिद्ध झाल्यामुळे रद्द झाला होता, तो प्रकल्प फेब्रुवारी 2023 मध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरू करण्यात आला। नगर विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सिडकोने 2019 मध्ये जालना जिल्ह्यातील खरपुडी गावात 301 एकर जमिनीवर एक मेगा गृहनिर्माण प्रकल्प आखला होता। प्रकल्पाची तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात आली। तपासानंतर हा प्रकल्प व्यवहार्य ठरणार नाही असा निष्कर्ष काढला गेला। त्यानंतर सिडकोने हा प्रकल्प रद्द केला। दरम्यान फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य सरकारने प्रकल्पासाठी अधिसूचना जारी केली आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा तो पुन्हा सुरू झाला। जालना जिल्ह्यातील बदनापूर इथल्या शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। एका खासगी सल्लागाराने दुसऱ्या अहवालामध्ये फेरफार करून सिडकोवर हा अव्यवहार्य प्रकल्प लादला, ज्यामुळे 900 कोटींची लूट झाली। तर फडणवीसांनी या तक्रारीला प्रतिसाद देत चौकशीचे आदेश दिले। त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय। तर आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल, काय घोटाळे केले असतील, सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल, आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल, त्याचं स्वागत केलं पाहिजे। तर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेले अनेक निर्णय रडारवर आलेत। आता 1400 कोटींचा एक प्रकल्प मुंबई महापालिकेने रद्द केलाय। तर मुंबई महापालिकेने घरोघरी जाऊन घनकचरा संकलन, झोपडपट्ट्यांची स्वच्छता आणि ड्रेनेज तसंच शौचालय देखभाल या कामासाठी 4 वर्षांच्या कालावधीसाठी 1400 कोटींची निविदा रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंच्या सूचनेनुसार दर आठवड्याच्या शेवटी डीप क्लीन स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला होता। शहरातील झोपडपट्ट्यांच्या नियमित साफसफाईसाठी एक एजन्सी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र अशा प्रकारचे काम करणाऱ्या बेरोजगार संस्थेनं महायुती सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं। 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या सगळ्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नांची सरबत्ती केली होती। तर बीएमसीने जो प्रोजेक्ट रद्द केला आहे त्याविषयीची अपडेट आपण घेणार आहोत। दरम्यान आणखी एक मोठी अपडेट आहे जालन्याच्या गृहनिर्माण प्रकल्पाविषयी। शिंदेंच्या काळातील आणखी एक प्रकल्प रडारवर आला आहे। जालन्यातील सुमारे 900 कोटी रुपयांच्या किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात सापडल्याची माहिती आहे आणि याच विषयीचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधींनी। बघूया। जालन्यातील खरपुडी येथील सिडको प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच हा प्रकल्प जो आहे तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय।
मी सध्या याच प्रकल्पाच्या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर याच ठिकाणी हा सिडको प्रकल्प होणार असून या ठिकाणी 900 कोटींचा हा प्रकल्प आहे. मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये अपरिहार्य व्यवहार होत असून 900 कोटींचा अपार झाल्याची तक्रार जी आहे ते माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली होती आणि त्यानुसार जर बघितलं आपण तर या सगळ्या सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश जे आहेत ते आता मुख्यमंत्री उपसचिवांनी दिलेले आहेत. आपल्यासोबत या ठिकाणचे काही शेतकरी आहेत. दादा, मला सांगा की आता या सगळ्या जमिनी जी आहेत ते तुमच्या सुद्धा यामध्ये गेलेल्या आहेत. कशा पद्धतीचा भाव आहे आणि येलो आणि ग्रीन काय फरक आहे याच्यामध्ये? आता यातील फरक असा आहे की येलो मध्ये 1,75,00,000च्या जवळपास रेट भेटलेला आहे, जे आता खरेदी खत झालेले आहे. आणि असं आम्हाला अथोराईज तर नाही सांगण्यात आलं, पण असं सांगतात की तुम्हाला ग्रीन मध्ये 30 ते 35 लाख रुपये भाव भेटणार. दोन्ही जमिनीवरती घरच होणार आहे, म्हणजे प्रकल्प एकच आहे आणि घरच होणार आहे. आणि ही संस्था असल्यामुळं दोन्हींचे रेट समान घेण्यात यावे त्यांनी, ही आमची शेतकऱ्याची प्रथम मागणी होती. दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस खरेदी खत चालू केले की यांनी फक्त काही पर्टिक्युलर लोकांचे खरेदी खत करून घेतले, जे समजा व्यापारी वर्ग आहे मोठा त्यांचं. तर त्याच्यामध्ये असं झालं. परत त्याच्यामध्ये असं आहे की 10 एकरचा गट असन तर 8 एकर जी जमीन आहे मोठ्या लोकांची ती घेतली, 2 एकर शेतकऱ्याची सोडून दिली. त्याच्यानंतर हे सगळं ते मोठाले जे लोक आहे समजा व्यापारी वर्ग, त्यांचं सर्वांचं पेमेंट रिलीज झालं, सर्वांना पैसे भेटले की ज्यांनी काही दिवसापूर्वी जमिनी खरेदी केल्या त्याचा आम्हाला त्याचा आक्षेप नाहीये, परंतु त्यांना पैसे भेटले, सर्व झालं. आता शेतकऱ्याची बारी आली पैसे भेटायची. मग हे आतापर्यंत माझे आमदार सांबरे साहेबांना हे लक्षात नाही आलं का की ज्यावेळेस शेतकऱ्यांना पैसे भेटणार त्यावेळेस त्यांनी आक्षेप करून घेतला? त्याच्या अगोदर घ्यायचा ना. ते जे व्यापारी वर्ग आहे त्या व्यापारी वर्गाला पैसे भेटायच्या अगोदर आक्षेप घ्यायला पाहिजे होता. याच्यामध्ये काय व्हायला लागलं की हे राजकारण करायला लागले शेतकऱ्यासोबत मूळच्या. तर याच्यामध्ये शेतकरी भराडला चालला. बरं, मला सांगा की आता जो मोबदला आहे, काही लोकांना जे आहे ते 1.25 कोटी रुपयांचा एकरी मावेजा दिलाय, मात्र काही शेतकऱ्यांना 30 लाख रुपये एकरनं मावेजा मिळतोय. म्हणजे हाच जो याच्यामध्ये भूमाफिया जे आहे ते या सगळ्या प्रक्रियामध्ये शिरल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हो, नक्कीच नक्कीच. त्या शिरल्या 1.25 कोटी नाही, 1,67,00,000 रुपये एकरने त्यांना दिलेला आहे. आता ही माझी जमीन आहे, तर ही जमीन बघा तुम्ही, ह्या साईडचा एक सहजष्टी झाली, माझ्या वरच्या साईडची पण झालेली. फक्त आमची जमीन सोडली म्हणजे का? मग आम्ही कोण सोडलं मला हे समजायचं. फक्त व्यापारी लोकांची कसं काय झाली, आमची का झाली? आम्ही का म्हणजे त्यांना दिलं नाही म्हणून होत नाही का आमची जमीन? आम्हाला हेच विचार झाला. ही जर समज बांधत फक्त रोडच्या बाजूला जर ग्रीन जमीन आहे, रोडच्या वर साईडला येलो जमीन आहे, यांना 1,67,00,000 रुपये, यांना 30 लाख रुपये एकरी, हे कसा भाव ठरवतो मला हेच समजत नाही. बरं, आमची जमीन येलो मध्ये असून पण घेतली नाही. मग आमची येलोच म्हणजे ना, आमचा तर आक्षेप नाही, आम्ही त्यांना सगळं सहमती पण दिलेली आहे, तरी ते आमची जमीन रजिस्ट्री करत नाही. आम्ही वारंवार आम्ही 4 वेळेस त्यांनी मोजणी केली फक्त प्रत्येक वेळेस. बर दादा, मला सांग की काही लोकांना जे आहे ते 1.25 कोटीचा मावेजा आहे, काही मग आता सगळ्या या शेतकऱ्यांना 30-30 लाख रुपयांना मावेजा मिळतोय. याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला वाटतंय का? अजून काहीच नाही. अजून आपण जर बघितलं तर याच प्रकल्पाच्या ठिकाणी मी आहे आणि आपण जर बघितलं तर हा सगळा प्रकल्प जो आहे तो आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. दादा, तुम्ही या ठिकाणचे रहिवासी आहात, शेतकरी आहात तुम्ही, तुमची जमीन याच्यामध्ये गेली, तर कशा मोबदला तुम्हाला मिळतोय? नाही, मोबदला देता येते आम्हाला मान्य आहे, पण तो आता समजा रखडला म्हणतायत ना, याचा गावगात नुकसान आहे ना. याच्यामुळे गावामध्ये रोजगार होईल, सगळ्या गोष्टी होतील. आमचा ते फायदा त्यामध्ये फायदाच आहे ना. पण मावेजाचं काय? काही लोकांना जे आहे ते 1.25 कोटीनं दिले, 1,67,00,000 दिले. काही नाही, रेट वाढून देणार ते झाले. आम्ही बोललो भाऊला, अजून आम्ही निवेदन बी दिलं कलेक्टरला, रेट वाढून देणार आहे. बाकी येलोचं आणि ग्रीनचा जो फरक आहे ते देणारच आहे ना. ते आमचा काही विरोध नाही ना, आम्ही सगळ्यांना सहमत दिले ना. आणि तो प्रकल्प आमच्याकरता चांगला आहे ना, गावाकरता. आता काही लोकांच्या जरा झाल्या, काही लोकांनी आता 2-2, 3-3, 4 वर्ष जमीन पडली जाते. हे काय करणार इथं? 19 पासून पडली आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनी तशाच ठेवल्यात, काही व्यापाऱ्यांच्या जमिनीचे रजिस्टर झाले. व्यापाऱ्याचे झाल्या, काही शेतकरी झाले, असं म्हणतायच नाही आपल्याला. सगळ्यांचे झाले, काही व्यापाऱ्याचे बी झाले, काही व्यापाऱ्याचे झाले. आता जे लोक बाकी आहेत ते काही शेतकरी बाकी आहे, काही व्यापारी बाकी आहे. तर असं थोडी त्यामध्ये असं. बर, आपण जर बघितलं तर हा प्रकल्प आहे आणि याच प्रकल्पाच्या चौकशीचे जे आहे ते आदेश मुख्यमंत्री उपसचिवांनी दिलेले आहेत. आता 900 कोटींचा हा प्रकल्प आहे. माजी आमदार संतोष सांबरे यांनी ही तक्रार केली होती. एकनाथ शिंदेच्या काळामध्ये हा प्रकल्प जो आहे तो मंजूर झाला होता आणि त्यानुसार आता फडणवीस सरकारने याची चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे या सगळ्या प्रकल्पावरून भाजप किंवा मग शिवसेनेमध्ये जुंपण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे.
रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, खरपुडी, जालना. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातले सर्व चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत, या सिडकोले संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोण कोण आहे, या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे. तर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेले अनेक निर्णय हे रडारवर आलेले आहेत. आता 1400 कोटींचा एक प्रकल्प मुंबई पालिकेनं रद्द केलाय. मुंबई पालिकेनं घरोघरी जाऊन घनकचरा संकलन, झोपडपट्ट्यांची स्वच्छता आणि ड्रेनेज तसंच शौचालय देखभाल या कामासाठी 4 वर्षांच्या कालावधीसाठी 1400 कोटींची निविदा दिलेली होती. ती आता रद्द केल्याची माहिती आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. शिंदेंच्या सूचनेनुसार दर आठवड्याच्या शेवटी डीप क्लीन स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला होता. शहरातील झोपडपट्ट्यांच्या नियमित साफसफाईसाठी एक एजन्सी नियुक्त करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. पण अशा प्रकारचे काम करणाऱ्या बेरोजगार संस्थेनं महायुती सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलंय. तर 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या सगळ्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. मुंबई महापालिकेला सध्याच्या कामासाठी दरवर्षी 100 कोटींचा खर्च करावा लागतो. तर प्रस्तावित निविदेनुसार हा खर्च 350 कोटींच्या घरात जाणार होता. हा प्रकल्प रद्द झाल्यानं एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का बसलाय. जवळपास 1400 कोटींचा एक प्रकल्प मुंबई महापालिकेनं रद्द केलाय. स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात, अर्थ वेगवेगळे होतात. तर मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी, स्वच्छतेची आणि सफाईची. तर दुसरीकडे पुण्यातील अतिशय मोक्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये नव्या वादाची ठिणगी पडणार अशी चिन्ह दिसत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेल्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून स्थगिती मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. तर पुण्यातील मंगळवार पेठेमध्ये ऐन मोक्याच्या ठिकाणी असणारी 2 एकर जागा खासगी व्यावसायिकाला दिल्याच्या वादग्रस्त निर्णयावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये ठिणगी पडली आहे. 400 कोटींची जागा फक्त 70 कोटींमध्ये खासगी व्यावसायिकाला आंदण दिल्याचा भाजपचा आरोप आहे. तर पुणे भाजपच्या माजी नगरसेवकाकडून संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा सुरू आहे. या वादग्रस्त निर्णयाला प्रशासनाकडून लवकरच स्थगिती देण्यासाठी हालचालींना वेग आल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत. वैभव, काय सांगाल, ज्या वेळेला शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला शेकडो कोटींची जमीन ही काही 70 कोटींना दिल्याचं कळत आहे आणि त्यावरून नेमकं कशा पद्धतीने आता आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत, काय अपडेट्स आहेत एकूणच? प्रत्यक्षात काय घडलंय याबाबतचं तथ्य जी आहेत ती कागदावरतीच आहे. जो भूखंड बरोबर ससून रुग्णालयाच्या समोर मी आता उभा आहे आणि याच ससून रुग्णालयाच्या विरुद्ध दिशेला जिथं पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचं जुनं कार्यालय होतं, विश्वेश्वरय्या यांचं स्मारक तिथं आहे, जे ज्यांच्या नावानं अभियांत्रिकी दिवस साजरा केला जातो, ती ही सगळी जागा आहे. साधारणपणे 2 एकराचा हा भूखंड आहे. नव्या इमारतीमध्ये बांधकाम विभागाचं कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर ही जागा जी आहे ती काही वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात PWD कडून MSRDC ला देण्यात आलेली होती. आणि गेल्या सरकारच्या काळामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ही जागा एका बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आली आणि त्याची किंमत जी आहे ती केवळ 70 कोटी रुपये लावण्यात आली, असा आरोप आता भाजपच्या नगरसेवकांनी केला. यापूर्वी सुद्धा ही जागा बांधकाम व्यावसायिकाला देऊ नये, इथं कॅन्सर हॉस्पिटल व्हावं किंवा शेजारी असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बाजूला ही जागा असल्यानं इथं एका म्युझियमसाठी जागा द्यावी अशी मागणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी करण्यासाठी मोठा मोर्चा काढलेला होता. गेले 3 महिने या जागेच्या विक्रीवरून वादंग सुरू आहे. हा प्लॉट बिल्डरला द्यायचं कारण काय? सरकारी जागा, इतकी मोक्याची जागा, त्या जागेवरती कॅन्सर हॉस्पिटल करावं असं भाजपचे माजी नगरसेवक जे आहेत ते उज्ज्वल केसकर यांनी मागणी केली आहे. समोर ससून हॉस्पिटल आहे, त्याच्यासमोर या जिल्ह्यात कुठेही कॅन्सर हॉस्पिटल नाही आहे गरिबांसाठी, ते उभारण्यात यावं या जागेवरती अशी मागणी त्यांनी केली आहे. एक भुयारी मार्ग खालून केला तर हे दोन्ही प्लॉट जोडले जातील
आणि रुग्णांची सोय होईल जिल्ह्यातल्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. तातडीनं इथं कॅन्सर हॉस्पिटलसाठी ही जागा जी आहे ती द्यावी आणि त्यापूर्वी बिल्डरला ही जागा देण्याचा जो निर्णय झालाय तो रद्द करावा, अशी मागणी त्यांनी पत्र लिहून थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यानुसार या सगळ्या व्यवहारामध्ये या जागेची बाजारभावाची किंमत ही साधारणपणे 400 कोटी रुपये सांगितली जाते. असं असताना ही बांधकाम व्यावसायिकाला इतक्या कमी रकमेने का दिली, असाही प्रश्न उज्ज्वल केसकर यांनी उपस्थित केलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जी माहिती आपल्याला मिळते सूत्रांकडून त्यानुसार कदाचित हा निर्णय जो आहे तो निर्णय आता सरकारकडून बदलण्यात येऊ शकतो. या जागेचं नेमकं काय होईल, ही जागा बिल्डरला देण्यात आली आहे एवढ्या कमी किमतीमध्ये, ती कायम ठेवण्यात येईल की ती काढून जी मागणी करण्यात येते खरंच कॅन्सर हॉस्पिटल इथं होईल का, किंवा आणखी ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यासाठी ही जागा दिली जाईल का, हा खरा कळीचा मुद्दा असणार आहे. या निर्णयाच्या बाबतीमध्ये सरकार हा निर्णय फिरवतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीनं सरकारची पावलं पडत असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. निश्चितच वैभव, एकूणच असं म्हणता येईल की आता शिंदेची यावर काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल, कारण निर्णय त्यांच्या काळात झाला होता आणि आता फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते नेमका काय निर्णय घेणार याकडेही लक्ष असेल. त्याविषयीची अपडेट घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर तिसरीकडे राज्य सरकारच्या बहुउद्देशीय ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पातील घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी हायकोर्टामध्ये सुनावणी ही पार पडलेली आहे. रवी प्रकाश यांची याचिका तथ्यहीन असल्याचा दावा मेघा इंजिनिअरिंगच्या वकिलांनी केलाय. दरम्यान याचिकाकर्ता राज्य सरकार आणि मेघा इंजिनिअरिंगच्या वकिलांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले. तर या घोटाळ्यामध्ये राजकारण्यांचेही लागेबंधे असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आलाय.